एका परीक्षेत एका विद्यार्थ्याला 32% गुण मिळूनही तो 32 गुणांनी नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याला 60% गुण मिळाले, पण तो किती गुण, आवश्यक गुणांपेक्षा 80 गुण जास्त मिळाले. तर परीक्षेत पास होण्यासाठी शेकडा गुण किती आवश्यक आहेत. आता यामध्ये दोन प्रश्न असतात. एक असतो ती परीक्षा किती मार्कांची होती, आणि इथे आहे काय, शेकडा किती गुण आवश्यक आहेत. आता आपण दोन्ही पण सोडवूया. बघा काय करायचं. एकूण किती गुणांची परीक्षा होती ते काढण्यासाठी काय करायचं, 80 मिळालेले गुण आणि कमी गुण किती झाले, 80 अधिक 32 करायचं आणि टक्केवारीची वजाबाकी करायची, 60 वजा 32 आणि गुणुले 100 करायचा. आता 80 अधिक 32 किती झाले, 128. सॉरी, 80 आणि 32 किती झाले, 112. आणि 60 वजा 32 किती झाले, 28 आणि गुणुले 100 म्हणजे किती झाले, 28 चोक 112. तर ती परीक्षा एकूण किती मार्कांची होती, 400 मार्कांची होती. आता आपल्याला काढायचं आहे कमीत कमी शेकडा गुण किती आवश्यक आहेत. आता 32% गुण मिळाले एकाला, म्हणजे किती, 400चे 32% मिळाले म्हणजेच किती झाले, 0 0 गेले, 4 2 8, 4 त्रिक 12 म्हणजे 128 गुण मिळाले. पण अजून जर 32 मिळाले असते त्याला तर तो पास झाला असता. म्हणजे टोटल किती गुण आवश्यक आहेत पास होण्यासाठी, 160. म्हणजे पास होण्यासाठी 160 गुण आवश्यक आहेत. तर ते 400च्या किती टक्के आहेत, म्हणजे 160 भागिले 400 गुणुले 100, 0ला 0 गेले म्हणजे किती टक्के मार्क आवश्यक आहेत, 40% मार्क आवश्यक आहेत.